शक्तिपीठ महामार्ग विकास की विनाश 370 गाव प्रभावित, शक्तिपीठ अर्जवाद। महाराष्ट्र पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गावर वातावरण तापले आहे। नागपूर ते गोवा जाणारा 800 किलोमीटरचा महामार्ग आज विकासाचा स्वप्न की 370 गावासाठी संकट। कोल्हापूरपासून मराठवाड्यापर्यंत ग्रामसभा आंदोलन आणि थेट इशारा, आमची जमीन देणार की नाही। या सरकारच्या दाव्यामागचं सत्य काय, शेतकऱ्यांना आकर्षण का वाटतं, हे सगळे पाहणार आहोत आजच्या विशेष रिपोर्टनुसार। आत्ताच महाराष्ट्रात सध्या एकच विषय सर्वस्व गाजतो आणि तो म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। नागपूर ते गोवा असा सुमारे 800 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विकासाचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांच्या आयुष्यावरचा घाव आहे। हा प्रश्न आज संपूर्ण राज्याला पडला आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा चारही विभागांना जोडणारा हा महामार्ग राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला जात आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार आज नागपूर ते गोवा प्रवासासाठी 14 ते 1600 तास लागणारा शक्तिपीठ महामार्ग हा प्रवास 8 ते 9 तासात पूर्ण होईल असा दावा करण्यात येत आहे। या मार्गाला शक्तिपीठ नाव देण्याचे मागचे कारण असे सांगितले जात आहे की या मार्गावर महाराष्ट्र अनेक प्रसिद्ध देवीची शक्तिपीठ येत आहेत। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, अंबाजोगाई, मुरुड, रेणुका माता, शुक्रदेशी देवी अशी अनेक धार्मिक स्थळे या मार्गामुळे जोडली जाणार आहेत। त्यामुळे धार्मिक पर्यटन वाढले असे सरकारचा दावा आहे। सरकारच्या माहितीनुसार शक्तिपीठ महामार्ग एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे। यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजेच महाराष्ट्राचा पूर्व टोलनाका पश्चिम किनाऱ्यापर्यंत संपूर्ण पट्टा या एका मार्गात जोडला जाणार आहे। मात्र या मार्गाचा सर्वात मोठा गंभीर परिणाम होत आहे म्हणजेच गावावर। सहकारी आणि माध्यमातील समोर आलेल्या माहितीनुसार शक्तिपीठ महामार्ग अंदाजे 300 ते 70 गावात थेट परिणाम होणार आहे। याचा अर्थ 370 गावामधील थेट शेती जमिनी, घर, विहीर, बोरवेल, फळबाग आणि ऊस शेती संपूर्ण ग्रामीण अवस्था या प्रकल्पामुळे प्रभावित होणार आहे। काही गावातून महामार्ग थेट जाणार आहे तर काही गावाच्या शिवारातून किंवा वस्तीच्या अगदी जवळून हा महामार्ग जाणार आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात या महामार्गाविरोधात मोठ्या प्रमाणात संपत्त व्यक्त केले जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग सुमारे 125 ते 130 किलोमीटर अंतर पार करण्यात असून जवळपास 60 ते 65 गावावर त्याचा थेट परिणाम होणार आहे असल्याचे सांगितले जात आहे। कोल्हापूर जिल्हा हा सुपीक जमीन, ऊस शेती, दूध उत्पादक आणि भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो। येथील जमीन वर्षातून कसोली असून शेतकऱ्यांच्या उपजीवनाचा एकच आधार आहे। याच्या कारणामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेती या महामार्गाला तीव्र विरोध करत आहे। शेतकऱ्यांना महत्त्वाचे म्हणजे त्याच्यासाठी जमीन ही वेळ मालमत्ता नाही तर त्याचं आयुष्य आणि पिढ्या कसलेली शेती एक निर्णयामुळे नष्ट होणार आहे। सरकारची जेवढी नुकसान भरपाई देत आहे त्या दीर्घ उत्पादनाच्या तुलनेत अपुरी आहे अशा शेतकऱ्यांचा आरोप आहे। अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे। काही ठिकाणी आंदोलन, मोर्चा आणि रास्ता रोकोही देखील झालेला आहे। दुसरीकडे राज्य मात्र आता आपल्या भूमिकेवर ठाम आहे। सरकारचं म्हणणं आहे की शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकासाला गती मिळेल। विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागात थेट कोकण आणि वादळशी जोडला मूलभूत सुलभ होईल, उद्योग वाढतील आणि रोजगाराची संधी निर्माण होतील। सरकारसह सांगत आहे की भूसंपादन करणे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त मोबदला दिला जाईल आणि योग्य पूर्णहोस केली जाईल। मात्र शेतकऱ्यांना विश्वास बसला नाही आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण। सिंधुदुर्ग आणि कोकण भागात हा मार्गाला गेल्यास जंगल क्षेत्र, नद्या आणि जैवविविधतेत मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करण्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी सखोल पर्यावरणीय अभ्यास झालेला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की एकंदरीत शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नाही तर तो शेती, विकास, पर्यावरण आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर जोडलेला विषय बनला आहे आणि सरकार शेतीचा याच योग्य संवाद नसल्याने हा प्रकल्प मोठ्या संघर्षाचा कारण ठरू शकतो। त्यामुळे हा महामार्ग खरंच महाराष्ट्राच्या हिताचा आहे की नाही याचा निर्णय सर्व बाजूंनी विचार करून घेतला गेलेला पाहिजे। व तसेच आपण या विषयावर अजून बातमी देणार आहोत। त्याकरिता आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करा। धन्यवाद।